आपण पाहत आहात BCCN न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणेच्या मंदिराचे कळस. भारताला लाभलेले दैदिप्यमान हिरा म्हणजे बाबासाहेब. प्राध्यापक डॉक्टर अनंत शिरसाठ. संपूर्ण मानवजातीला बंधुत्वाचा संदेश देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समाज सुधारणिक मंदिराचे कळस आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आजच्या आभासी जगतात महापुरुषांच्या चळवळीचे विचार जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारताला लाभलेले दैदिप्यमान हिरा आहेत, असे विचार प्राध्यापक डॉक्टर अनंत शिरसाठ यांनी मांडले. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भीम जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत होते, तर प्रमुख उपस्थितीत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक मोरे, ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख हे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकातून रणजित सिंग राजपूत यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा उल्लेख करत पत्रकार म्हणून जयंती साजरी करणे हे आद्य कर्तव्य असल्याचे नमूद केले. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर अनंत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित पत्रकारांना आवाहन केले की शोषित व पीडितांसाठी आपली लेखणी झिजवा. महापुरुषांना केवळ जातीधर्माच्या चौकटीत न बांधता त्यांचे विचार जोपासून खऱ्या अर्थाने समाजहिताचे कार्य करणे गरजेचे आहे. आज रोजी सामाजिक अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. यातून मुक्त होण्यासाठी विचारांवर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व महापुरुषांनी मानवजातीला समानतेचा विचार दिला आहे. त्यानुसार भेदाभेद न मानता माणूस म्हणून आपण एकत्रित आलो पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गणेशे यांनी डॉक्टर बाबासाहेबांवर आधारित गीत सादर केले आणि मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिषेक वरपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्षात घ्या की बाबासाहेबांना एका जातीमध्ये एका धर्मामध्ये विभागण्याचं काम जे कोणी करत असते त्यांना जाऊ द्या, परंतु बाबासाहेबांवर जे दलितेतर व्यक्ती आहेत त्यांनी विचार मांडले, त्या लोकांनी पण बोललं पाहिजे. आपल्या लोकांना माहित आहे, म्हणजे आता या बाकी लोकांना सांगण्याची गरज नाही. जो बुद्धिस्ट वर्ग आहे, जो दलित वर्ग आहे, जो मागासवर्गीय वर्ग आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यांना बाबासाहेब माहित आहे. घरच्याकडून तिला दिवस जायचे, मग घरचे तिला काढून द्यायचे. विधवा तिला वगैरे का गर्भ आलाय तिला काढून द्यायचं. मग तिच्या राहण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवाश्रम काढला आणि त्या आश्रमामध्ये ज्या काही मुली होत्या त्यातली जी एक मुलगी होती जी आश्रमात होती, ती आश्रमात जीव द्यायला चालली होती. महात्मा फुल्यांनी त्या मुलीला सांगितलं की तू कुठे चालली आहे? ती मला मी जीव द्यायला चाललाय, मी विधवा आहे, मला गर्भधारणा झाली आहे, माझ्या घरच्यांनी आईवडिलांनी मला जीव द्यावा सांगितलं, मला काढून दिलं. महात्मा फुले म्हणाले तुझ्या त्या जन्मदात्या आईबापाने तुला काढून दिलं असेल, मला धर्माचा बाप तुला द्यायला आलाय, तू माझ्या घरी चल. तुझं नाव काशीबाई. आणि त्या काशीबाई पासून झालेला मुलगा महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी दत्तक घेतला. त्याला म्हणतात करते सुधारक. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.